जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, मका, शेती, पशुधन आणि घरं यांचं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत, हातातोंडाशी आलेलं धान्य मातीत जाणार अशी अवस्था निर्माण होईल अशी शंका आहे। अतिवृष्टीची माहिती मिळताच पुणे येथील कार्यालयातून जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनानं योग्य समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजनासह त्वरित मदत पोहोचवावी। या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हाधिकारी यांना तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। हॅलो, काल तर 2 दिवस अतिवृष्टी झालेली आहे। माझ्या अंदाजानं तरी 2 दिवसात 50 मिलीच्या पुढे पाऊस पडलेला आहे। सोयाबीन, उडीद वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीचाही झालेला आहे। पंचनामे तात्काळ करायचे, आलं लक्षात। आणि एकही शेतकरी किंवा कोणाचाही वंचित राहता कामा नये सांगतो, कारण एकही शेतकरी राहता कामा नये। आणि वॉर फुटिंगवरती ज्या ठिकाणची अतिवृष्टी झाली नाही किंवा तसल्या ह्याच्यातल्या गटातले लोक इकडं टाका ॲडिशनल आपल्या कृषीचे आणि तात्काळ पंचनामे करून घ्या, आलं लक्षात। तुमचे कृषीची लोक बरोबर, दुसरी गोष्ट आपले तलाठी त्यांना सहकार्य करायला, आणि ज्या ह्याच्यामध्ये गटामध्ये पाऊस झालेला नाही त्या भागात रिकामी जी लोक असतील ती सुद्धा ॲडिशनल सपोर्टिव्ह द्या, जेणेकरून 2-3 दिवसात सगळे पंचनामे संपले पाहिजे। आणि एकही गट शेतकरी त्याच्यातनं ज्या भागात पाऊस झालाय वंचित राहता कामा नये ह्याची काळजी घ्यायची, आलं लक्षात। मी आलो की आपण त्या नुकसान भरपाईचा आढावा आपण घेऊ, आढावा बैठक। मी अमित राजकुमार पितळे, राहणार चिंचपुरडगे येथील रहिवासी असून काल रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे माझ्या शेतातील खूप नुकसान झालेले आहे। तरी मला शासनाने तात्काळ मदत द्यावी ही नम्र विनंती। प्रतिनिधी गौशेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।